मुलांनो, तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या कोणत्या शिखरावर आहात आणि अभ्यासामध्ये एक पाऊल पुढे कसं टाकता येईल, स्वतःचं फ्युचर व्हर्जन अधिकाधिक चांगलं कसं करता येईल, ते आज आपण पाहणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. कुणाला चांगले गुण मिळवायचे असतात, तर कुणाला मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायची असते, कुणाला एखाद्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करायची असते. पण फक्त मला पुढे जायचं आहे एवढं पुरेसं नाही आहे. कधीतरी शांतपणे स्वतःला हा प्रश्न विचारा की मी सध्या कोणत्या लेव्हलवर आहे, कोणत्या शिखरावर आहे, कुठल्या पातळीवर आहे, मला नेमकं कुठे पोहोचायचं आहे. हा प्रश्न खूप साधा वाटतो, पण तो प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारलात ना मुलांनो, तर तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तुमच्या मनामध्ये निश्चितपणे कोणी ना कोणीतरी तुमचं आयडियल असेल, आदर्श असेल. त्या आदर्श व्यक्तीचा विचार करा की एका रात्रीत ती व्यक्ती एवढी मोठी झालेली नाही. ही व्यक्ती नेमकी स्वतःचा दिवस कसा प्लॅन करते, कोणता विचार करते, कोणत्या प्रकारे एखाद्या गोष्टीला वेळ देते, अडचण आली तर कशा प्रकारे ते रिॲक्ट होतात. आपले मोबाईल, आपले मित्र, आपलं मनोरंजनाची साधनं आणि अभ्यास यांच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने ताळमेळ ठेवला आहे, समतोल कसा ठेवला आहे. आणि मग तुम्ही स्वतःला असं विचारा की मी आज त्याच्याबरोबर आहे का, त्याच्या पातळीवर आहे का. नसाल तर निराश नका हो, कारण इथूनच खरं म्हणजे तुमचा प्रवास सुरू होत असतो. तुम्ही तुमच्या भविष्यामधलं एक उत्तम व्हर्जन, एक उत्तम रूप त्याला आजच जन्माला घालायला सुरुवात करायची. तुम्हाला टॉपर व्हायचं असेल तर टॉपर होण्यापेक्षा त्याच्या सवयी ज्या आहेत त्या सवयी स्वतःला लावा. जबाबदार व्यक्ती बनायचं असेल तर काहीतरी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्यायला शिका. तुम्हाला कॉन्फिडंट व्हायचं असेल तर अशा गोष्टी ज्या तुम्हाला अनकम्फर्टेबल करतात, म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोनमधनं तुम्हाला बाहेर यायला लावतात, अशा गोष्टी करा. जसं की काही नवीन गोष्टी शिका, आपलं मत मांडायला शिका, चुका झाल्या तरी त्या स्वीकारून परत त्या चुका दुरुस्त करायला शिका. कारण मी पुन्हा उभं राहू शकेन हा विश्वास जर तुम्ही स्वतःवर ठेवलात ना, तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. जर तुम्ही स्वतःवर स्वतःच विश्वास ठेवणार नसाल तर जग कसं बरं तुमच्यावरती विश्वास ठेवेल. नुसत्या मोटिवेशनल कोट्स तुम्ही अभ्यासाच्या जागी लावून आयुष्य बदलत नाही, तर त्याच्यासाठी कृती करावी लागते. मग आपल्या खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये बदल घडत असतो. मुलांनो, मला डॉक्टर व्हायचे असं लिहिण्यापेक्षा आज मी बायोलॉजीचे 2 धडे अभ्यास करून पूर्ण करणार आहे असं लिहायला हरकत नाही. आजचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही असं जर ठरवलं तर ते जास्त चांगलं. म्हणजे मला नुसतं सक्सेसफुल व्हायचं आहे असं लिहिण्यापेक्षा आजचा दिवस वाया जाऊ देणार नाही. तुम्ही तुमचा डे डिझाईन करा आणि तशाच पद्धतीने पुढे जा. तुम्ही कोणत्या लेव्हलला आहात, कोणत्या पातळीवर आहात हे ठरवताना तुलना करा, पण स्वतःशीच. काल मी 2 तास अभ्यास केला, उत्तम. आज 3 तास अभ्यास केला, नक्की प्रगती आहे. माझ्या प्रगतीची पातळी वाढते आहे. काल प्रश्न विचारायला भीती वाटत होती, आज विचारलात, प्रोग्रेस आहे. म्हणजे चूक लपवली आणि ती स्वीकारली तर तीसुद्धा प्रोग्रेसची पातळी वाढवणारी आहे. थोडक्यात आपण जर कालपेक्षा आज काही स्वतःत सुधारणा केली तर आपण नेक्स्ट लेव्हलला जातो, स्वतःच्या पेक्षा थोडंसं पुढे जातो. म्हणून स्वतःला 3 प्रश्न रोज विचारा की मी सध्या कुठे आहे, मला कुठे पोहोचायचं आहे आणि आज त्या दिशेने मी एक पाऊल पुढे टाकलं आहे का. मुलांना फ्युचर अचानक घडणार नाही आहे. त्याच्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला हवं, स्वतःला घडवायला हवं. तसं वातावरण आणि सवयी देखील बदलायला हव्यात. मग बघा तुमचं आयुष्य एकदम वरच्या लेव्हलला नक्की जाईल. धन्यवाद.